तर मी आज तुम्हाला वर्षभर टिकणारा आंब्याचा पल्प आणि स्क्यूब दाखवणार आहे। मग त्याच्यासाठी मी हे आंबे घेतले आहेत, हे हापूसचे आंबे आहेत। हे व्यवस्थित मी पाण्यात म्हणजे मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवलेले आणि ते स्वच्छ टॉवेलने पुसून घेतले आहेत। आणि आता मी त्याचे ते स्क्यूबमध्ये आणि ह्याच्यामध्ये पल्पमध्ये मी ते हे करून ठेवणार आहे। तर ह्या आंब्याच्या अशा मी क्यूब करून घेणार आहे, छोट्या छोट्या। आणि ह्या चमच्याच्या साहाय्याने मी अशा काढून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी आज क्यूब करून घेते आणि पल्पसाठी मी आंबा ह्याच्यामध्ये काढून घेणार आहे। तर मी हे सगळे आंबे ह्याचा पल्प आणि स्क्यूब काढून घेते आणि नंतर मी पुढे काय करणार ते तुम्हाला दाखवते। नमस्कार, मी शर्मिला शिरसाट सोनाक्षी किचनमध्ये तुमचं स्वागत करते। सध्या उन्हाळा आहे आणि आमच्या कोकणात आंब्याचा सीझन चालू आहे। फळांचा राजा आंबा याला खूप मागणी आहे। आपण आंबा आणि आंब्यापासून बनवलेले पदार्थ आपण आवडीने खातो, परंतु हा आंबा आपल्याला पावसाच्या सुरुवातीपर्यंतच उपलब्ध होतो। जर आपल्याला ह्याची चव वर्षभर चाखायची असेल तर आपण नैसर्गिकरित्या कसा प्रिझर्व करायचा हे आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कोणत्याही केमिकल न वापरता हापूस आंबा कसा प्रिझर्व करायचा ते आपण ह्या 3 प्रोसेसमध्ये बघणार आहोत। एक म्हणजे मँगो पल्प, दुसरं म्हणजे आंब्याचे स्क्यूब आणि तिसरं म्हणजे जाम। तर तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवते की मी हे प्रोसेस कसे करणार आहेत ते। तर आता मी ही कढई घेतली आहे, त्याला मी जरासं तूप लावून घेतलं आहे, म्हणजे काय तर हा पल्प चिकटणार नाही। तर हा मी पल्प घालून घेतला आहे। ह्याला पूर्णपणे म्हणजे ढवळत बसायचं, नाहीतर तो खालती लागू शकतो। सारखं त्याला ढवळत बसावं लागतं। तर मी एक कढई घेतली आहे, कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं आहे आणि तुपावरती हा पल्प टाकला आहे, म्हणजे काय तर कढईला तो पल्प चिकटणार नाही आणि हा सारखा ढवळत राहावा लागतो, नाहीतर तो खालती जळू शकतो। तर अशा प्रकारे तुम्ही हा पल्प करून वर्षभर टिकू शकता। कारण पल्प करण्याच्या 2 पद्धती आहेत, म्हणजे एक म्हणजे तुम्ही नुसतं मिक्सरला लावून त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली आणि तो झिपलॉक बॅगमध्ये किंवा बॉटलमध्ये भरून ठेवला तरी तो पल्प तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवावा लागेल। आणि दुसरी पद्धत जी आहे ती म्हणजे हा पूर्णपणे म्हणजे असा त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून पूर्णपणे तो शिजवून घ्यायचा आणि नंतर ते काचेच्या बॉटल मध्ये ते काचेच्या बॉटल पूर्णपणे गरम पाण्यातनं काढून त्या पूर्ण सुक्या करून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये हा पल्प गरम भरायचा। गरम भरल्याच्या नंतर त्याला सील पॅक झाकण लावायची आणि ती बॉटल चांगल्या उकळत्या पाण्यामध्ये म्हणजे जर आपल्याला बाहेर ठेवायचं असेल तर ती बॉटल चांगल्या उकळत्या पाण्यामध्ये एक 10 मिनटं तरी चांगली उकळायला द्यायची। कारण मग त्याच्यामध्ये जे बाहेरचे जीवाणू आहेत मायक्रो ते आतमध्ये जाणार नाहीत। तर अशा प्रकारे हा पल्प करून तुम्ही वर्षभर टिकू शकता
आणि रोज म्हणजे तुम्हाला जे काय वेगवेगळे पदार्थ बनवायचे असतील, समजा मँगो केक बनवायचा आहे, मँगो पुडिंग बनवायचं आहे, आंब्याचा आईस्क्रीम बनवायचा आहे, आंब्याची खीर बनवायची आहे, आंब्याचा शिरा बनवायचा आहे, आम्रखंड बनवायचा आहे, म्हणजे जे जे काय पदार्थ आपल्याला बनवायचे असतील ते आपण वर्षभरात बनवू शकतो. मग त्यासाठी काय करायचं, छोट्या छोट्या झिपलॉक बॅग असतात. म्हणजे ते कसं होतं, आपण तेवढंच ते काढून यूज करू शकतो. कारण एकदा ती पिशवी फोडली की मग ते 1-2-3 दिवस तो फ्रीजमध्ये राहू शकतो. पण त्याचं ते हे तर अशा प्रकारे हे आंब्याचा पल्प हे आता झालेला आहे. तर हा मी पूर्णपणे थंड करून घेते. हा पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच मी तो काचेच्या बॉटलमध्ये आणि झिपलॉक बॅगमध्ये भरून ठेवणार आहे. तर आता मी मँगोच्या स्क्यूब करून घेतल्या आहेत. मग त्याच्यामध्ये मी थोडीशी म्हणजे एक 2-3 आंब्याचे स्क्यूब आहेत. मग त्याच्यामध्ये मी 2-3 चमचे टेबलस्पून मी साखर टाकली आहे. साखर हे आपलं प्रिझर्वेटिव्हचं काम करते, टिकवण्याचं काम करते. तर मी ही साखर पूर्णपणे ह्या फोडीनं मी लावून घेते. म्हणजे काय आणि म्हणजे साखर त्याला काय आता गरम वगैरे करायची गरज नाही आहे आपल्याला. तर या पूर्णपणे आहे ना साखर लागल्याच्या नंतर या अशाच ह्या झिपलॉक किंवा स्टँडिंग बॅग घ्यायच्या. त्याच्यामध्ये ही पूर्णपणे बॅग मी पुसून वगैरे घेतले. त्याच्यामध्ये ह्या फोडी टाकून घ्यायच्या. म्हणजे ह्या फोडीसुद्धा आपल्याला ज्यावेळी एक ओरिजिनल आंबा खायचा असतो, खायची इच्छा होते, त्यावेळी आपण तो खाऊ शकतो. म्हणजे थोड्याशा फोडी काढल्या की खाऊ शकतो. किंवा ह्याच्यापासूनसुद्धा आपण काही कोणतेही पदार्थ करू शकतो. मँगो ज्यूस करू शकतो, किंवा श्रीखंड बनवू शकतो, किंवा मस्तानी वगैरे, मँगो मस्तानी, म्हणजे कोणतेही आपण वर्षभरात हे पदार्थ बनवू शकतो. म्हणजे पुढचा सीझन येईपर्यंत हा आंबा चांगला राहतो, याला काही होत नाही. पण हा आपण फ्रीझरमध्ये ठेवायचा आणि एकदा बाहेर काढल्यावर मग ते म्हणून छोट्या छोट्या पॅकेटमध्ये तो पॅक करून ठेवायचा. आणि एकदा ते पॅकेट फोडलं की परत कसं होतं की ते मग यूज 1-2-3 दिवसात ते यूज करूनच टाकायचं. नाहीतर मग ते खराब होण्याची शक्यता असते. कारण बाहेरचे जे जीवाणू असतात ते आतमध्ये शिरू शकतात आणि मग तो खराब होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे एकदा म्हणून छोटे छोटे पॅकेट करायचे, म्हणजे आपण ते 1-2 दिवसात संपवू शकतो. तर अशा प्रकारे हे स्क्यूब करून हे तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवलात तर दुसरा आंब्याचं सीझन येईपर्यंत तुम्ही याचा अगदी छानपैकी आस्वाद घेऊ शकता. याच्यापासून वेगवेगळे पदार्थ पण करू शकता आणि छान तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. तर असे तुम्ही नक्कीच अजूनही आंबे उपलब्ध आहेत मार्केटमध्ये. तर तुम्ही असे हे वेगवेगळे पदार्थ त्याचे बनवू शकता आणि नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करा. मला जसे आले तसे मी बनवून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हीसुद्धा नक्कीच बनवाल अशी मी आशा करते. तर अशी माझी 2 पॅकेट आता झालेली आहेत. तर छानपैकी मी पॅक केली आहेत. म्हणजे हा बघा हे केलं तर ते म्हणजे बाहेर पण येत नाही असं आपण दाबून हे केलं तरी. म्हणजे त्या झीप एवढी ती झीपचे हे आहे ती लॉक झालेली आहे. तर ही पॅकेट आता मी दोन्हीही फ्रीझरला ठेवणार आहे. कारण तर आता मी मँगो जाम करून घेते. तर मी मगाशी जो मँगो पल्प बनवला त्याच कढईमध्ये मी थोडंसं तूप टाकते आहे आणि हे करते. म्हणजे काय तर जे मी ते आंब्याचे तुकडे टाकणार आहेत ते कढईला चिकटणार नाही आणि ते जळणार नाही, म्हणून मी हे जरासं तूप टाकून हे करते. तर आता मी हे आंब्याचे तुकडेच घेतले आहेत. म्हणजे आंब्याचे जो आंबा पिळून घेतला आहे किंवा त्याचे स्लाईस केले त्याचे तुकडे घेतले आहेत. कारण हा मी काय मिक्सरला वगैरे लावून घेतलेला नाही आहे. तर हा पूर्णपणे एक 2-3 मिनटं शिजू द्यायचा चांगलं. म्हणजे त्याच्यामध्ये ज्या काय हे आहेत आंब्याचा जो तो छोटा छोटा किस आहेत, तुकडे आहेत, ते पूर्णपणे हे होतील. तर पूर्णपणे ह्याला एक स्लो गॅसवर हा शिजू द्यायचा.
आणि मेन म्हणजे तो सतत ढवळत राहायचा, नाही तर तो खाली चिकटण्याची किंवा जळण्याची शक्यता असते. तर ह्याच्यामध्ये मी आता ही साखर घालते. साखर पण मी एकदम थोडीच घालते, एक 3-4 चमचेच घालते, कारण आंबा हा भरपूर गोड आहे, त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण मी कमीच वापरलं आहे. कारण नाहीतर मग तो आपला जो जाम असतो तो सुद्धा खूप असा गोड गोड होईल. म्हणून मी साखरसुद्धा खूप कमी प्रमाणातच वापरली आहे. तर आता मी याच्यात एक टेस्टसाठी म्हणून की एकदम पिंचभर मीठ घालणार आहे. तर मिठामुळे काय होतं, आंब्याची चवसुद्धा आणि आपण घातलेलं साखरेचं प्रमाणसुद्धा मॅच होतं. तर ह्याच्यामध्ये मी एक दालचिनीचा तुकडा घातला आहे, 4-5 लवंगा घातल्या आहेत आणि ह्या 2 वेलच्या घेतल्या आहेत. तर वेलचीची आपण पूड नाही घालायची, तर वेलची जराशी ठेचून घालायची आतमध्ये. तर मी ह्या वेलच्या ठेचून घालते आहे आणि पूर्णपणे 5 मिनटं मंद गॅसवर शिजू देणार आहे, की जेणेकरून त्याच्यातले जे हे आहेत, आता हा शिजत आलेला आहे पूर्णपणे. तर ह्याच्यामध्ये त्यावेळी मी एक जरासं अर्धा चमचा तूप घालते. तुपामुळे काय होतं, त्याला एक चकाकी येते आणि तुपामुळे तो दुसरं म्हणजे तो पचण्यासही आपल्याला हलका जातो. कारण आंबा हा खूप उष्ण असतो आणि तो पचण्यास जड जातो, म्हणून त्याच्यात जरासं तूप घालायचं. तर हे आहे सायट्रिक ॲसिड. तर ह्याचे पण मी एक 4-5 दाणे घालणार आहे, कारण ते कशाला टिकवण्यासाठी, त्याची काय आवश्यकता नाही आहे, कारण हा आपला जाम तर काही लवकर संपून जाणार आहे. पण जर आपल्याला टिकवायचं असेल आणि मार्केटमध्ये तो विकायचा असेल, तर प्रिझर्वेटिव्हसाठी म्हणजे टिकवण्यासाठी म्हणून आपण हे नैसर्गिक रित्या लिंबूचं सत्व म्हणजे ते सायट्रिक ॲसिड घालून आपण तो टिकवू शकतो. मग त्याला काही 6 महिने वर्षभर होत नाही. तर अशा प्रकारे हा आपला मँगो जाम तयार झालेला आहे. तर माझ्याजवळ एक काचेची बॉटल आहे, त्याच्यामध्ये मी ही बॉटलसुद्धा मी गरम पाण्यातनं पाण्यात टाकून ती स्वच्छपणे धुवून घेतली आहे. तर त्याच्यामध्ये मी हा मँगो जाम घालून ठेवते. म्हणजे मला ज्यावेळी कधी चपातीबरोबर खायचं असेल किंवा ब्रेडबरोबर खायचं असेल, तर मी तो यूज करू शकते. आपण ब्रेड चपातीचे रोल वगैरे बनवतो, त्यासाठी चपातीला थोडंसं बटर किंवा तूप लावलं, या जाम लावला की एकदम छान लागते. ब्रेडलासुद्धा थोडंसं बटर लावलं की त्याच्यावरती हा जाम लावून आपण खाऊ शकतो, कारण हा नैसर्गिकरित्या बनवलेला आहे. त्याच्यामध्ये कोणतंही म्हणजे बाहेरचं केमिकल असं वापरलं नाही आहे. आणि हा आता पल्प जो मी मगाशी बनवून घेतला, तो आता पूर्णपणे थंड झालेला आहे. तर मी ह्या काचेच्या बॉटल घेतल्या आहेत, छोट्या छोट्या बॉटल्स घेतल्या आहेत आणि ही प्लॅस्टिकची पण बॉटल घेतली आहे मी आणि ही स्टँडिंग पाऊच घेतली आहेत. ही प्लॅस्टिकची बॉटल मी घेतली आहे. तर त्याचं जे झाकण आहे ते सील पॅक आहे, म्हणजे ते झाकण एकदा लावलं की ती बॉटल पूर्णपणे पॅक झाली, म्हणजे त्या बॉटलचा बाहेरच्या हवेशी काहीच परिणाम होत नाही त्याच्यावरती. आणि स्टँडिंग पाऊच आहेत. या छोट्या अशा आपण झिपलॉक नाही आहेत त्या, पॅकेट आहेत. मग ती आपण सिलिंग मशीनवर त्याला हे करूनसुद्धा ठेवू शकतो. तर हे अशा मोठी काचेची बॉटल पण आहे, पण माझ्याकडे आता हा जो पल्प आहे तो एकदम कमी क्वांटिटीमध्ये आहे. आणि मग मी काय करणार आहे, म्हणून मी या छोट्या छोट्याच ह्या 2-3 बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे, म्हणजे जेवढ्या बॉटलमध्ये बसेल तो. कारण कसं, एक बॉटल काढली की आपण तो यूज करायचा असतो. तर मी हे गाळणं घेतलं आहे, त्याच्या साहाय्याने मी हा आतमध्ये बॉटलमध्ये हे करते, म्हणजे कसं त्याला आपले हात लागणार नाहीत, तो व्यवस्थित आतमध्ये जाणार. तर मी या आता अशा प्रकारे मी ह्यात एक काचेची बॉटल आहे आणि एक प्लॅस्टिकची बॉटल आहे आणि ह्या 2 झिपलॉक म्हणजे स्टँडिंग पॅकेट आहेत. तर मी ते भरून घेतलेले आहेत, कारण एवढ्या पल्पमध्ये माझ्या ह्या चारच म्हणजे 2 पिशव्या आणि 2 बॉटलच भरल्या आहेत.
तर हे कसं एकदम आपण मोठ्या पण बॉटलमध्ये किंवा मोठ्या पण तुम्ही कंटेनरमध्ये सुद्धा हा पल्प ठेवू शकता, किंवा आपल्याकडे जे आईस ट्रे असतात मग त्या ट्रेमध्ये सुद्धा एक एक चमचा घालून तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा ठेवू शकता. आणि मग त्या ट्रेमधलं तुम्ही ते काढून ते जे स्क्यूब असतात ते सुद्धा तुम्ही जिपलॉक बॅगमध्ये किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या कंटेनरमध्ये तुम्ही ते भरून ठेवू शकता. तर मी आता हे छोटे छोटे हे 2 ह्या स्टँडिंग पाऊच हे केले आहेत आणि 2 बॉटल भरले आहेत. म्हणजे काय, आता मला ज्यावेळी आंब्याचं सीजन संपेल त्यावेळी जर मला कुठच्या रेसिपी करायच्या असतील, कधी आम्रखंड करायचं असेल, कधी आंब्याचा केक करायचा असेल, पुडिंग करायचं असेल, किंवा आज आंब्याचं आईस्क्रीम करायचं असेल, किंवा अजून काही वेगवेगळे पदार्थ करायचे असतील, किंवा आपण आमरस म्हणून जर पुरीबरोबर आमरस म्हणून आपल्याला खायचं असेल, कारण गणपतीला वगैरे आपण नैवेद्याला असं आमरस पुरी वगैरेनी हे करतो, मग त्यावेळीसुद्धा आपण ह्यातलं एक पॅकेट काढून आपण तो वापरू शकतो. तर अशा प्रकारे माझी ही 2 स्टँडिंग आहे. तर त्यांच्यामध्ये आता मी हा पल्प भरला आहे, तर मी या टिश्यू पेपरने ते साईडला जे कुठे कुठे लागलं आहे ते मी व्यवस्थित पुसून घेते आणि हे करून ठेवते. म्हणजे टिश्यूने मी आणि चांगलं स्वच्छ कपड्याने पुसून घेते. तर पूर्णपणे त्याच्यातली जी हवा असते ती बाहेर आपण काढून टाकायची आहे, म्हणजे त्याच्यात हवा राहत नाही. आणि हे लॉक करायचे आहेत, म्हणजे हे ते दाबले की ते लॉक होतात. तर अशा प्रकारे हे 2 पॅकेट भरून झालेले आहेत. आणि ह्या 2 बॉटल भरलेल्या आहेत छोट्या छोट्या. आणि ही 1 वाटी पण हा एक पल्प आहे. तर अशा प्रकारे हा आंब्याचा पल्प झालेला आहे. तर ह्याचा आपण वर्षभर आस्वाद घेऊ शकतो, एकदम घट्ट असा. आणि मेन म्हणजे तो अजिबात काळा पडलेला नाही आहे. काही काही लोकांचा जो आंब्याचा पल्प असतो तो काळा पडतो, म्हणजे गरम केल्यावर किंवा शिजवल्यावर. तर मी आता याला एवढं शिजवलं तरी तो अजिबात काळा पडलेला नाही आहे. आणि हा पूर्ण म्हणजे 6 महिने दुसरा आंबा तयार होईपर्यंत हा पल्प असाच्या असा राहणार. त्याची चवसुद्धा अशी राहणार. आता काही लोक आतमध्ये लिंबू पिळतात, पण मी लिंबू पिळलेलं नाही आहे किंवा सायट्रिक ॲसिड पण घातलं नाही आहे. त्याचं कारण काय, तर आपण ज्यावेळी गोडाचे पदार्थ काही करतो त्यावेळी, म्हणजे समजा केक केला किंवा पुडिंग केलं, हे केलं, तर ते लिंबू पिळल्यामुळे काय होतं, त्याची टेस्ट बदलते आणि आपला जो पदार्थ असतो त्याची टेस्ट पण वेगळी लागते. म्हणून मी त्याच्यामध्ये लिंबू वगैरे पिळलं नाही आहे. हा फक्त मी साखर थोडीशी घातली आहे आणि नैसर्गिकरित्याच आंब्याचा पल्प असा बनवलेला आहे. त्याच्यामुळे मी ह्याचे कोणतेही पदार्थ बनवू शकते. तसंच हे मँगोचे स्क्यूबसुद्धा आहेत. ह्यापासूनसुद्धा मी केव्हाही मला आंब्याचा अगदी ओरिजिनल आंबा, ज्यावेळी आंबा खावासा वाटतो त्यावेळी मी स्क्यूब काढून अगदी ओरिजिनल आंबा जसा आपण खातो तसा आपण खाऊ शकतो. म्हणजे आपल्याला आंबा नसतानासुद्धा आंबा नाही याची खंत वाटत नाही. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करून ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे अगदी दुसरा आंबा तयार होईपर्यंत तुम्ही ह्याचा आस्वाद घेऊ शकता. आणि सध्या कोकणात तर भरपूर प्रमाणात आंबे आहेतच. त्याच्यामुळे, आणि कसं आहे, ह्यावर्षी पाऊससुद्धा लवकर आला, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात आंबेसुद्धा लोकांचे खराब झाले आहेत, म्हणजे विक्रीलासुद्धा गेले नाही आहेत. तर तुम्ही हे अशा प्रकारे वेगवेगळे पदार्थ बनवून ठेवू शकता किंवा हे तुम्ही विकूही शकता. ज्यावेळी काही सण असतो त्यावेळी आपण हे विकू पण शकतो. हा पल्पसुद्धा व्यवस्थित जर आपण हे करून ठेवला तर, म्हणजे हा आता मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, पण जर फ्रीजच्या बाहेर कसा ठेवायचा असेल तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये ती पद्धत सांगितलेलीच आहे. तर तुम्हीसुद्धा नक्कीच हे करा. आणि ह्या वर्षी असे वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवून ठेवा, म्हणजे तुम्हाला वर्षभर अगदी